राज्यातील 29 महापालिका निवडणुकांसाठी अंतिम मतदार याद्या जाहीर करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाकडून मुदतवाढ देण्यात आली आहे। राज्यातील सर्व महापालिका आयुक्तांना अंतिम याद्यांसाठी 5 दिवसांची मुदतवाढ दिली आहे। यासाठी आधी 10 डिसेंबरपर्यंत मुदत होती, ती आता 15 डिसेंबरला अंतिम करण्यात आली आहे। आणि मतदार केंद्रांच्या ठिकाणांची माहिती प्रसिद्ध करण्यासाठी 15 डिसेंबरची मुदत होती, त्यातही 5 दिवसांची वाढ करण्यात आली आहे। आता 20 डिसेंबरला ही माहिती प्रसिद्ध केली जाईल। तर मतदार केंद्रनिहाय याद्या आधी 22 डिसेंबरला प्रसिद्ध केल्या जाणार होत्या, त्या आता 27 डिसेंबरला प्रसिद्ध केल्या जातील। आगामी महानगरपालिका महायुती म्हणूनच लढवण्याचा निर्धार शिवसेना आणि भाजपने केलाय। काल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची 1.5 तास बंद दाराआड चर्चा झाली। चर्चेला चंद्रशेखर बावनकुळे आणि रवींद्र चव्हाणही उपस्थित होते। मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह संपूर्ण राज्यातल्या महापालिका एकत्र लढवण्यावरती दोन्ही नेत्यांची सकारात्मक चर्चा झाली। महापालिका निहाय स्थानिक पातळीवरील नेत्यांमध्ये येत्या 2-3 दिवसात स्थानिक पातळीवरती चर्चा सुरू होईल, अशी ही माहिती आहे। दरम्यान शिंदे आणि फडणवीसांमधील बैठकीमध्ये एकमेकांच्या पक्षातील प्रवेशावरही चर्चा झाली। भाजप आणि शिवसेनेतील पदाधिकारी कार्यकर्त्यांना एकमेकांच्या पक्षामध्ये प्रवेश न देण्यावरती या बैठकीमध्ये शिक्कामोर्तब झाल्याचं कळतंय। दरम्यान या बैठकीला अजित पवार मात्र उपस्थित नव्हते। सध्या शिवसेना आणि भाजपचं महायुतीवरती शिक्कामोर्तब झालं असलं तरी अजित पवारांची राष्ट्रवादी वेगळी भूमिका घेईल, अशी शक्यताही व्यक्त केली जाते। पुढच्या काळामध्ये राज्यात होणाऱ्या सर्व निवडणुका महायुती म्हणूनच लढणार असल्याचं मंत्री शंभूराज देसाईंनी स्पष्ट केलंय। तर शिंदे, फडणवीस आणि बावनकुळेंमध्ये झालेल्या बैठकीत पक्षप्रवेशावरनं जे वाद झाले त्यावर पडदा टाकण्याबाबत एकमत झाल्याची माहिती शंभूराज देसाईंनी दिली आहे। साहेबांची सभागृहामध्ये भेट झाली तेव्हा आम्ही साहेबांना विचारले की साहेब कालच्या बैठकीमध्ये कशा पद्धतीची चर्चा झाली। साहेबांनी सांगितले की आपल्याला महायुती म्हणून निवडणूक लढायची आहे। केवळ मुंबई महानगरपालिका अशीच नाही तर महाराष्ट्रातल्या सगळ्या महानगरपालिकेच्या निवडणुका महायुती म्हणून आपल्याला लढायच्या आहेत आणि तशा पद्धतीने आपण कामाला लागायचं। शिंदेंच्या शिवसेनेचे 22 आमदार फडणवीसांच्या गळाला लागलेत असा दावा आदित्य ठाकरेंनी केला होता, त्यावर आता मंत्री शंभूराज देसाईंनी प्रत्युत्तर दिलंय। 2022ची पुनरावृत्ती ही 2026 मध्येही होऊ शकते। शिंदेंनी आदेश दिला तर उद्याच ठाकरेंचे अनेक आमदार सोबत येतील असं वक्तव्य शंभूराज देसाईंनी केलंय। शिंदे साहेबांबरोबर असणाऱ्या आमदारांपैकी एक नाव सांगून दाखवा, एक की तो आमदार काही वेगळी भूमिका घेण्याच्या तयारीमध्ये आहे। आमचं टायगर ऑपरेशन टायगर चालू आहे, फक्त आम्ही सिग्नलची वाट बघतोय। आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचा एकदा सिग्नल आला की ते ऑपरेशन यशस्वी होईल। नगरपालिका आणि नगर परिषद निवडणुकीमध्ये सेना भाजपच्या अनेक नेत्यांनी एकमेकावर टीका केल्या, मात्र या सगळ्या टीका टिप्पण्या पक्षावरती नाही तर व्यक्तिगत होत्या, असं शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी म्हटलंय। तर या टीका टिप्पण्यांमुळे महायुतीत कुठेही वितुष्ट येणार नाही, पुढील सगळ्या निवडणुका महायुती म्हणून लढू, असंही संजय गायकवाड म्हणाले। तेवढं काही एवढं संबंध खराब झालेले नाही आहेत आणि आमची टीका पक्ष म्हणून होती, व्यक्ती म्हणून टीका होती। तेवढं पक्षावर टीकेचा काही प्रश्न नाही आहे आणि तेवढं झालं असेल तर ते काही आम्ही मनामध्ये ठेवत नाही। केवळ मुंबई महापालिकेसाठी भाजपला शिवसेना सोबत हवी आहे। एकदा का महापालिका निवडणूक झाली की भाजपला शिवसेनेच्या कुबड्या नको होतील, अशी टीका रोहित पवारांनी केली आहे। तर निवडणुकांनंतर भाजप 2 नेत्यांना हाताशी धरून ऑपरेशन लोटस राबवेल आणि शिवसेना फोडण्याचे प्रयत्न करेल, असा दावाही रोहित पवारांनी केलाय। मुंबई महानगरपालिकेसाठी फक्त एकनाथ शिंदे साहेबांचा पक्ष हा भाजपला पाहिजे। जसं अमित शाह साहेब महाराष्ट्रात येऊन त्या 2 कुबड्या आम्हाला नको असं सांगितलं होतं, तसं या कुबड्यांना मात्र फक्त अडकवलं जाईल का फेकलं दिलं जाईल हे आपल्याला बघावं लागेल। पण 2029च्या आधी मात्र भाजप विरुद्ध सर्व पक्ष अशी निवडणूक त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल, असं तरी या ठिकाणी आपल्याला वाटायला लागलं। अखेर मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना भाजपच्या जागा वाटपाचा मुहूर्त ठरलाय। हिवाळी अधिवेशनानंतरच मुंबई महापालिकेचं जागा वाटप होणार अशी माहिती आहे। दरम्यान मुंबईमध्ये भाजप आणि शिवसेना एकत्र लढणार आहेत, तर राष्ट्रवादीला मात्र सोबत न घेण्यावरती भाजप ठाम असल्याची माहिती आहे। दोन्ही पक्षांकडून प्रत्येकी 2 असे एकूण 4 नेते वाटाघाटीमध्ये सहभागी होतील, अशी माहिती आहे। तर आरपीआयला देखील सेना आणि भाजप सोबत घेईल, अशी माहिती आहे। महायुतीतले वाद टाळा अशा सूचना मुख्यमंत्री फडणवीसांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना दिल्याची सूत्रांची माहिती आहे। आगामी मनपा निवडणुका महायुती म्हणून एकत्र लढवण्याची रणनीती आखा, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी भाजप नेत्यांना दिले आहेत, असं कळतंय।
सांगली महापालिका निवडणुकीसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीने भाजपकडे 30 जागांची मागणी केली आहे. राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे यांनी ही मागणी केली आहे. सांगली आणि मिरजेमध्ये राष्ट्रवादीचे 20 नगरसेवक आहेत, त्यामुळे राष्ट्रवादीच्या विद्यमान जागेवरील उमेदवारीवरती राष्ट्रवादीने दावा केलाय. तर काँग्रेसच्या कोट्यातील 10 जागा आम्हाला भाजपने सोडाव्यात अशी मागणी जगदाळे यांनी केली आहे. आता साधारणपणे आम्ही 30 जागांची मागणी केलेली आहे. प्रत्यक्ष ज्या वेळेला आम्ही तिन्ही पक्ष एकत्र बसू, प्रत्येक उमेदवाराची त्याच्यामध्ये चाचपणी होईल. तिन्ही पक्ष एकत्रित एकजुटीनं लढणार आहेत यात काही शंका नाही. आणि आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी ठाकरेंच्या शिवसेनेने कंबर कसली आहे. सेना भवनावरती राज्यातील सगळ्या जिल्ह्यातील प्रमुखांची बैठक पार पडली. उद्धव ठाकरे यांनी या बैठकीमध्ये जिल्हा प्रमुखांना मार्गदर्शन केलं. पक्षफुटीनंतर पदाधिकारी आणि शाखा प्रमुख कोण आहेत, किती जागा रिक्त आहेत याचा आढावा घेऊन अहवाल सादर करण्याचे आदेश उद्धव ठाकरेंनी दिले. तर कोणत्या महापालिकेमध्ये आपली ताकद किती याचा आढावा घेऊन एक रिपोर्ट सादर करण्याचे आदेशही उद्धव ठाकरेंनी दिले. हिंगोली नगरपालिकेच्या निवडणुकीदरम्यान आमदार संतोष बागर आणि भाजप आमदार तानाजी मुटकुळे एकमेकांवरती जोरदार आरोप प्रत्यारोप करत होते. सध्या सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनासाठी दोन्ही नेते सध्या नागपुरात आहेत. दरम्यान आज विधान भवन परिसरामध्ये दोघांनी एकत्र फोटो सेशन केलं. हे फोटो सोशल मीडियावरती चांगलेच व्हायरल होत आहेत. अमरावतीच्या चांदूर रेल्वे नगर परिषदेच्या मतदानाच्या दिवशी चांदूर रेल्वे इथल्या पंचायत कार्यालयाजवळ भाजप कार्यकर्त्यांनी पैसे वाटल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा यांनी केला होता. यावेळी जिल्हाधिकारी आशिष येडेकर आणि वंचितचे नेते निलेश विश्वकर्मा यांच्यामध्ये शाब्दिक चकमक उडाली. यानंतर चांदूर रेल्वे पोलीस स्टेशनमध्ये निलेश विश्वकर्मा यांच्या विरोधामध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले. त्यामुळे निलेश विश्वकर्मा यांनी विभागीय आयुक्तांकडे तक्रार केली. थार गाडीतून पैसे वाटप करत होते. मागील 2 तासापासून हा सर्व कृत्य सुरू होतं. आम्ही तिथे पोहोचलो. तिथं प्रथमदर्शनी आमच्या लोकांनी चित्रण केले, फोटो काढले आणि त्याचवेळी कलेक्टर साहेब माननीय चांदूर रेल्वेला त्यांचा बूथ निहाय दौरा होता. तिथं आम्ही त्यांना मेसेज दिला की आम्हाला भेटायचं आहे. भेटासाठी गेलो आणि त्याला चकमक म्हणता येणार नाही, कारण का एक तरुण युथ राजकारणी म्हणून मी माझी भूमिका तिथं म्हणली. अमरावती जिल्ह्यातल्या नांदगाव खंडेश्वर नगरपंचायतीसाठी मतदान पार पडलंय, मात्र निकाल लागत नाहीये. तोपर्यंत कार्यकर्त्यांची घालमेल काही थांबताना दिसत नाहीये. ईव्हीएममध्ये छेडछाड होऊ शकते अशी भीती असल्यामुळे ईव्हीएम स्ट्रॉंग रूमच्या बाहेर ठाकरेंच्या शिवसैनिकांनी रात्रभर तळ ठोकला. प्रकाश मारोटकर आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते श्याम शिंदे यांनी स्ट्रॉंग रूमच्या बाहेर तळ ठोकलाय. मागणी हीच आहे की स्वयंस्पष्ट तक्रार आम्ही दिलेली आहे, एकदम स्पष्ट तक्रार, फोटो सहित फुटेज सहित. त्याच्यावर व्हिडिओवर कारवाई झाली पाहिजे होती, त्यांची चौकशी लागली पाहिजे होती. ज्या ज्या लोकांनी पैसे वाटले त्यांचे फुटेज आम्ही दिले. ती कोणती कारवाई न होता उलटा चोर कोतवाल को झाले. मीच कंप्लेंट केली, मीच एवढा मोठा मुद्दा, प्रशासकीय मुद्दा तुमच्यासमोर आणून देतो आहे. जळगावमध्ये आयुक्तांच्या बदलीसाठी नागरिकांनी स्वाक्षरी मोहीम राबवली. जळगाव मनपाचे आयुक्त हे भ्रष्टाचारी आणि निष्क्रिय असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. तर त्यांच्या कार्यकाळामध्ये निवडणुका या सुरळीत होणार नाहीत, त्यामुळे मोहीम राबवत आयुक्त हटाव आणि जळगाव बचाव असा नारा नागरिकांनी दिला. जळगाव महापालिकेच्या निवडणुका अवघ्या काही दिवसांवरती येऊन ठेपलेल्या आहेत आणि अशा वेळेस या निवडणुका सुरळीत पार पाडायच्या असतील तर प्रशासनाचा कारभार देखील त्या पद्धतीमध्ये चांगल्या पद्धतीत व्हायला पाहिजे. मात्र सध्याच्या प्रशासनावरती जळगावातली जनता नाराज आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती जे मनपा आयुक्त आहेत त्यांच्या बदलीसाठी आता थेट सह्यांची मोहीम जळगावातल्या काही नागरिकांनी घेतलेली आहे. या सगळ्याच्या संदर्भात जळगाव शहरातले जळगाव फर्स्ट या संस्थेचे जे काही नागरिक आहेत आपल्यासोबत आहेत. जळगाव महानगरपालिकेचे आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे त्यांना जो कोणी तक्रार द्यायला जातो ती दखल घेत नाही. एक तर ते कॅबिनमध्ये बसलेले असतात आणि लवकर दरवाजा उघडत नाही आणि कॅबिनमध्ये बसून ते फक्त कारकुनी करत असतात. पण ॲक्च्युली त्यांची जबाबदारी अशी आहे बाय व्हर्च्यू ऑफ चेअर की जी तक्रार आली ती घ्यावी आणि त्यांनी साईटवर जावं, व्हेरिफिकेशन करावं. महानगरपालिकेचे कर्मचारी काम करत नाहीये आणि त्यांच्यावर अंकुश ठेवणारा जो ज्ञानेश्वर ढेरे आयुक्त आहे ते आठवड्याचे 2-3 दिवस फक्त इथे असतात. म्हणून लोक जे महानगरपालिकेच्या कारभाराला त्रस्त झालेले आहेत तर ज्ञानेश्वर ढेरे हटाव आणि जळगाव बचाव ही आमची मागणी आहे. हे होते जळगाव शहरातले नागरिक. आयुक्तांवरती विविध आरोप केलेले आहेत. मूलभूत सुविधांचा अभाव, दुसरीकडे भ्रष्टाचार तर दुसरीकडे निष्क्रियतेचा आरोप ठेवून आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांची तात्काळ बदली करावी
आणि तुकाराम मुंढे यांच्यासारखे अधिकारी जळगावमध्ये आणावेत, अशा प्रकारची मागणी या नागरिकांनी केली. चंद्रशेखर नेवे, एबीपी माझा, जळगाव. स्ट्रॉंग रूममध्येच ईव्हीएमची पडताळणी केल्यामुळे धाराशिवमध्ये गोंधळ उडालाय. ईव्हीएम मशीन ठेवलेल्या रूममधनंच मशीनचा संशयास्पद आवाज आल्यामुळे एकच गोंधळ उडाला. यावर दोन्ही शिवसेनेनं आक्षेप घेत खडा पहारा देण्याचा निर्णय आणि इशारा दिलेला आहे. न्यायालयीन प्रक्रियेमध्ये अडकलेल्या धाराशिव शहरातील 3 प्रभागातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडनं मशीनची पडताळणी केली जात होती. त्या ठिकाणी मशीनचा वोटिंग केलेला आवाज येत आहे, परंतु यामध्ये संशय येणार साहजिकच आहे. परंतु याच्या बाबतीत निवडणूक निर्णय अधिकारी पूर्णतः डोळेझाक करत आहेत. आमचा त्याच्यावरती आरोप आहे. त्यांनी याबाबतीत स्पष्टता यावी. आणि या ठिकाणी CCTV कॅमेरे बसवलेले आहेत. सध्या लाईट गेलेली आहे, त्याची स्क्रीन बंद आहे, परंतु ते म्हणतात ते आमची रेकॉर्डिंग चालू आहे. आम्ही या ठिकाणी ज्या दिवशी या ठिकाणी वोटिंग मशीन सील केलेत त्या दिवसापर्यंत असून ते आजपर्यंतच्या किंवा निवडणूक मतदान होईपर्यंतच्या पूर्ण CCTV फुटेजची आम्ही या ठिकाणी मागणी केली. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मिलिंद नार्वेकर यांच्या चर्चा झाली आहे. चव्हाण आणि नार्वेकरांसोबत ठाकरे गटाचे आमदार सुनील शिंदे या चर्चेत सामील झाले होते. राजकीय कटुता दूर ठेवत तिन्ही नेते चर्चा करताना दिसले. परभणी महानगरपालिकेच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलाय. सर्वच राजकीय पक्ष कामाला लागलेत. तर या निवडणुकीमध्ये कचऱ्याचा मुद्दा गाजणार आहे, कारण शहरातील अनेक भागातील कचरा गेल्या काही महिन्यांपासून उचलण्यातच आला नाहीये. त्यामुळे परभणीकरांचे मोठे हाल होत आहेत. तर काँग्रेस आणि भाजपचे लोक मात्र एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. पाहुयात या सगळ्याचा आढावा. अवघ्या काही दिवसांवर महानगरपालिका निवडणुका होणार आहेत आणि परभणी महानगरपालिकेतील परभणी शहराची अवस्था जी आहे ती तुम्हाला दाखवतो. बघा, ही परभणी शहर महानगरपालिका हद्दीतील ही परिस्थिती आहे. शहरातल्या कुठल्याही चौकात जा, कुठल्याही गल्लीत जा, हीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. आणि ही परिस्थिती का निर्माण झाली? निवडणुका आता येत आहेत. परभणी शहरवासियांना वाऱ्यावर का सोडलं गेले, कचऱ्यामध्ये का ढकललं गेलं, हे आपल्याला जाणून घ्यायचं. आपल्यासोबत परभणी शहरातील महानगरपालिकेमधले हे सर्वजण पदाधिकारी आहेत, वेगवेगळ्या पक्षांचे सामाजिक कार्यकर्ते आपल्यासोबत. मी पहिल्यांदा काँग्रेसकडे जाईल, कारण त्यांची सत्ता या ठिकाणी होती. काय हाल आज परभणीचे झालेले आहेत? कोण जबाबदार आहे? काँग्रेस जबाबदार आहे? कोण जबाबदार आहे? बघा, 2022ला ह्या महापालिकेचा कार्यकाळ संपला. 2017 ते 22 मध्ये स्वच्छ सर्वेक्षणमध्ये परभणी शहर त्याला परभणी शहराला पुरस्कार देखील भेटलेला होता. परभणी शहरात कचरा कुंडी मुक्त करायचं काम 17 ते 22 कार्यकाळात मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे. फार तुरळक प्रमाणात कचरा राहिला असेल असं नाही की, पण बहुतांश ठिकाणी कचऱ्याचं प्रमाण नव्हतं. पण 22 ते आजपर्यंत प्रशासकाच्या माध्यमातून सत्ताधारी भाजप पक्ष इथलं प्रशासन चालवत आहे. मग त्यांचं काम नाही का? आज ह्या जिल्ह्यात सन्मान्य पालकमंत्री या शहराच्या आपल्या निवासी पालकमंत्री आहेत, ते राहतात. त्या घरातून निघताना त्यांना कचऱ्याचे ठिकाण दिसत नाहीत का? हा माझा पहिला सवाल आहे. हे बघा, इथं वसुली अभावी पूर्ण संख्याबळ नाही इथं गाड्यांचे वगैरे. हे राहिली गोष्ट तुम्ही आत्ता सांगितलं तुमच्या शब्दात की काँग्रेस होती 5 वर्षे. 1 वर्ष रेखावरच्या काळामध्ये स्वच्छताबद्दल आपल्याला बक्षीस भेटलं, ह्याबद्दल वाद नाही. पण त्यानंतर जी दुर्दशा झालेली आहे, रस्त्याची असू किंवा कचऱ्याची असू, जर तुम्ही हे असा कचरा जर मागच्या 5 वर्षातला बी इतिहास काढला तुम्ही, आता तुम्ही मला वाटते तुम्ही सर्व प्रभागात फिरता, त्यांना मागच्या 5 वर्षाचा 7 वर्षाचा विचारा. सत्तेमध्ये आजपर्यंत कोण कोण राहिले, परभणीची दुर्दशा का झालेली आहे? गेल्या 3 वर्षामध्ये या ठिकाणी भाजपची सत्ता आहे, भाजपचं प्रशासन आहे, भाजपचा पालकमंत्री आहे. त्या पालकमंत्र्याच्या माध्यमातून जे प्रशासन या ठिकाणी चाललं पाहिजे, ते प्रशासन योग्य रीतीने चालतंय का, हे सुद्धा पाहण्याचं काम या सरकारचं आहे. आता हे आरोप प्रत्यारोप पाहिले, नेमकी कोण जबाबदार आहे ह्या परिस्थितीला? तुम्ही सुद्धा या नगरपालिकेमध्ये होता. ह्याला जबाबदार आहे भ्रष्टाचार. महानगरपालिकेमध्ये जे रुजलेला भ्रष्टाचार आहे आणि त्या ठिकाणी असलेले, म्हणजे आता ह्या पक्षातून त्या पक्षात गेलेले, हे सगळे सारखे एकच आहे ते. आणि ह्यांनी मिळून जी सिस्टम तयार केलेली भ्रष्टाचाराची, ती ह्याला जबाबदार आहे. नातेवाईकाला टेंडर देतात, ते नातेवाईक पळून जातो. बायो मायनिंगचं होत नाही आहे. शहरामध्ये जो कचरा संकलन करायची जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये कमिशनचा यांचं मागणी असते. मग ते लोक, जो गुत्तेदार आहे तो कदरून जातो आणि तो काम करत नाही. आणि आजची कंडिशन अशी आहे की 30% फक्त यंत्रणा चालू आहे आणि आयुक्तावर त्याचं नियंत्रण नाही आहे. दरवेळेस आयुक्त बदलतात, सत्तेसाठी आयुक्तांचे फेरबदल केले जातात. या सफाई कामगारांमध्ये पर्टिक्युलर जातीचे लोक आहेत. अनुभव घेतला मी की जे परमनंट कर्मचारी आहेत त्यांच्यामध्ये वर्क कल्चर न राहण्याचं कारण इथलं प्रशासन आणि सत्ताधारी आहे.
लोकांना काम करण्याची इच्छाच होणार नाही. कारण मी बघितलं अनेक लोक वेगळ्या जातीतनं आत घुसले सफाई कामगार म्हणून आणि आयुक्तांचे पीए होऊन बसले. युनियन म्हणून मी अनेक वर्ष भांडले, परंतु सत्ताधारी कुठल्याही पक्षाचे असो त्यांनी त्यांना पाठीशी घालायचं काम केलंय. की आज प्रत्येक घरावर मला या ठिकाणी माझी नगरसेवक आहे, एक बारकोड आहे त्या ठिकाणी. त्या बारकोडचं गडबंगाल काय? कारण त्या बारकोडचं बोगस बारकोडिंगचं काम होतं आणि त्याच्यातून बोगस पूर्ण मंत्रालयातून त्याचा पैसा उचलला जातो. याचं काय? गेल्या 15 दिवसाखाली महापालिकेच्या आयुक्ताला आम्ही बोगस स्कॅनिंगचं निवेदन दिलं. बोगस स्कॅनिंगचं निवेदन दिल्यानंतर त्या स्कॅनिंगच्या माध्यमातून दराच्या बाहेर हाऊसहोल्डचा कचरा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.